पोलीस पाटील खाणाव गावचे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. मी रघुनाथ काकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. भरत दिसले विद्यमान पोलीस पाटील खाणाव त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं योगदान मुलाचं दिलं. खानाव संघ त्यांचा खेळणार आहे, त्यांच्याकडून खानाव टीमला शुभेच्छा आहेत आणि त्यांचा मनापासून आभार मी व्यक्त करतो. धन्यवाद. जाऊया लवेश तिघे. मॅच आपण इथे पाहणार आहोत. आई गावदेवी जगदंब स्पोर्ट्स खानाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय RKCC तोंडरे. राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे संघ हा संघ देखील एक सामना जिंकलाय आणि आई गावदेवी जगदंब स्पोर्ट्स खानाव ही टीम देखील एक सामना जिंकलाय. मुरबे गावचे भावी एजंट गौरव तांबोली यांचं इथं शुभागमन होत आहे. यांना देखील विनंती असेल यावं आपण अतिथी मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. आई गावदेवी जगदंब स्पोर्ट्स खानाव त्यांच्या गेम्स फाईट करेल RKCC तोंडरे. टॉस जिंकलाय खानाव टीमने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय म्हणजेच फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते तोंडरे संघाला. तोंडरे संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पटवा. अद्याप एक सामना आपल्याकडे बॅलन्स आहे. गेले 6 दिवस आपण क्लायमेटचा विचार केला तर अतिशय कंटाळवाणं क्लायमेट आपण पाहतो. ऊन देखील नाहीये ना सावली देखील नाहीये. हवा देखील दमट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्या प्रकारे खेळाडूंमध्ये उत्स्फूर्तता निर्माण व्हायला पाहिजे ती उत्स्फूर्तता मात्र निर्माण होत नाहीये. असं क्लायमेट आपण गेले 6 ते 7 दिवस पाहतोय. तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकाचा सामना आणि 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील याच्याकडे लक्ष असू द्या. अशी स्पर्धा आपण पाहतो. मोरबे गावाची मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 संध्याकाळच्या सत्राला इथे सुरुवात केली जाते आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. एक साईडला असेल खानाव टीम आणि एक साईडला असेल तोंडरे. या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता खरं तर आई गावदेवी जगदंब स्पोर्ट्स खानाव संघाने. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं RKCC तोंडरे संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल आकाश पाटील आणि सुमित पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 5 षटकाचा सामना. 5 षटकामध्ये तुम्हाला 5 नवीन गोलंदाज इथे वापरावे लागतील. याच्याकडे लक्ष केंद्रित करा. तर वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातील पहिलं षटक पंकज गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. इथे 5 चेंडू पीट झाल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. लाऊड फील्ड केली. पंचाने लगेचच अपील फेटाळले. डॉट चेंडूची सांगता. तर आदरणीय वैभवजी भोपे कॉमेंटेटर आहेत, त्यांना विनंती असेल यावं आपण मंचावरती. आपल्याला विनंती असेल. पंकज गोलंदाजी मार्कवर. इथे पहा चांगला चेंडू होता. मिस टायमिंग इथे पाहायला मिळाला. चेंडू उंची जास्त लांबी कमी. क्या बात आहे. वॉट अ कॅच. खर तर इथे प्रणव तात्रेच्या माध्यमातून टिपलाय झेल. संपलाय खेळ. आकाश पाटील तर चांगला झेल घेण्यात आला आणि गोल्डन डकचा शिकारून माघारी परतला फलंदाज आपण पाहू शकाल आकाश पाटील. चे खेळ संपुष्टात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
तर मॅच थांबवा प्लीज. नाहीये त्यामुळे ऑब्जेक्शन इथे घेण्यात आलं होतं आणि आयोजक त्याची शहानिशा करतील आणि जे काय असेल ते तुम्हाला त्याचा निर्णय मैदानामध्ये देतील. किंग ऑफ रायगड विश्वाजी पाटील यांचे इथे शुभागमन झालं. टेनिस विश्वामध्ये सगळ्यांचा आदर्श खेळाडू विश्वाजी पाटील, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. त्यासोबत राहुल गोपी आणि त्यांचं आपण स्वागत इथे करूया. तसेच प्रदीप घरत त्यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरून असणारी सभा. विश्वाजी पाटील आपण पहिल्यांदा व्यासपीठावरून बसा, नंतर तुम्ही जा आपण प्रेक्षकांमध्ये, कारण तुमची जागा खरं तर या मंचावर आहे. ज्या खेळाडूंना संपूर्ण टेनिस विश्वामध्ये मन जिंकली, कॅमेरा सध्या त्यांच्यावर तुम्ही बघताय आणि अजूनही त्यांच्या खेळामध्ये तोच दरारा आपण बघतो जो नेहमी प्रत्येक खेळाडूला हवा असं वाटतं. आणि आपण बघू शकता त्यांचं इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव संघाला ट्रॅक अगदी त्याचा कलर मॅच होत नाही, त्यामुळे 2 धावांचे पेनल्टी आयोजकांकडून देण्यात आले, ते नंतर ऍड केले जातील. जर कडक नियमावली आपण या स्पर्धेमध्ये खरं तर पाहतो. कंपल्सरी ड्रेस कोड आणि कंपल्सरी रन चेस हा स्पर्धेचा नियम आहे, तो तुम्हाला नक्कीच इथे मात्र त्याची अंमलबजावणी करावी लागली. इथे मात्र टॉप शॉट इथे पाहायला मिळाला. चेंडू जाईल सरळ ब्लॅक स्क्रीनच्या वरून, इट्स आउट ऑफ द पार्क, येतो षटकार. षटकाराने खरतर पंकजचं स्वागत केले. गतीमध्ये परिवर्तन, क्या बात आहे. स्लोअर वन टाकला होता, चेंज ऑफ पेस मिड विकेट रिजन मध्ये. प्रवीण पाटील तिथे तयार आहे. फेकी पहा, दर्जेदार फेकी पाहायला मिळाली. थोडीशी चुकी होती परंतु दमदार थ्रो इथं पाहायला मिळाला. प्रवीण पाटील डुबा याच्या माध्यमातून धाव फलकावर धावा लागले तर म्हणजे 7 पहिलं षटक मार्गस्थ असताना खरं तर गोलंदाजी मार्फत पंकज बघत आला. गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळले आहेत, 7 धावा खर्च केल्यात, 1 धाव 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. इथे आपण पाहतो टॉस जिंकून खरं तर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स कानाव खरं तर नवीन जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहे. अकुट टप्प्याचा चेंडू पीच झाल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुनील खरं सुनील फडकेने सुनील पाटीलने खरं हा चेंडू सोडून दिला. डॉट चेंडू सांगता निर्धाव चेंडू फेकला जातोय. चांगली गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून आपण पाहतो. पहिलं षटक मार्गस्थ, पिवंत षटक चांगलं हाताळलं जाते. धाव फलकावर धावा 7 लागले आहेत. इथून जो संघ जिंकेल तो टॉप 8 मध्ये, सुपर 8 मध्ये दाखल होईल. इथे देखील खूप टप्प्याचा चेंडू होतो, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. प्रवीण पाटील डुबा तिथे तयार, सेफ हँड्स, कॅच घेतला जातोय. सुमित पाटील बॅक टू द लगआउट. कॅच घेतला पहा, चांगला झेल खरं तर पळत येऊन तो कॅच जज केला. वेल कॅच. तर 1 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागली तर म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम आपण पाहू शकाल. RKCC तोंडरे संघ धावून पोहोचला 7 या आकड्यावरती. राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे खरं तर 7 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता विजय तात्रेला एक तेज तरार गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा खरं तर गावदेवी आई जगदंबा 11 स्पोर्ट्स खानाव संघाकडून आपण विजय तात्रेला पाहतो. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली गेली ती पंकज भगतची. फक्त 7 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. वर द विकेट, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट केला आहे आणि इथे 1 धाव मिळेल. वायडिश लॉंगॉनला खेळाडू तिथे आहे. एका धाब्यावर खरं तर इथे समाधान मानावं लागेल. 1 धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा 8 लागलेल्या आहेत. टोटल स्कोर बरोबर आपण पाहतो 8 धावा
8 धावेने खरं तर टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे. इथे पहा चांगली लाईन लाऊड फील्ड केली जाते, परंतु पंचांनी लगेच त्या फील्ड फेटाळली. डायरेक्ट हिट केला जास्त तर क्लोज कॉल जोखीम बरा खरं तर झाला असता, परंतु तिथे डायरेक्ट हिट केलं नाही विजय तात्रेने. डॉन चेंडू सांगतात चांगली गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळते. यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न विजय तात्रेचा सफल राहिलाय. चांगली गोलंदाजी अद्याप विजय तात्रेच्या माध्यमातून. पंकजने देखील पिबनचं षटक चांगलं हाताळलं होतं. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकामध्ये तुम्हाला 5 नवीन गोलंदाज इथे वापरावे लागतील, याच्याकडे लक्ष असू द्या. सर्व संघांना नक्कीच विनंती असेल लक्ष केंद्रित करायचे. 5 षटकाचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील आपण इथे पाहतो डान्सिंग डाव द विकेट. कव्हर पॉइंट रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. खेळाडू आहे तिथे, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धावेचा देखील प्रयत्न चांगला राहिलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. उमेश कडूक तिथे बॉल खाली येथील चेंडूची अडवणी करतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे मिळत आहेत. टोटल धावफलकावर धावा धावसंख्या डबल डिजिट मध्ये राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे संघ जाऊन पोहोचलाय 2 गोड्यांच्या मोबदल्यात 10 या आकड्यावरती. टोटल 10 धावा लागलेल्या आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं आपण स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषकामध्ये स्वागत करूया. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत. इथे अखूट टप्प्याचा चेंडू कव्हर रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न, दमदार फटका इथं पाहायला मिळाला. फलंदाज रोशन पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. साह्याने धावफलक पुढे जाईल. टोटल धावफलकावर धावा 14 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दमदार खेळ साकार करत असताना तर रोशन पाटील आपण पाहतो एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आलाय. त्याने त्याची 7 खरत देत असताना आपण सूरज पाटीलला पाहतो. इथे टेकन कॉट बिहाइंड द विकेट. चौकार मारल्यानंतर बाद होतोय. तंबूचा आश्रयला जात असताना रोशन पाटील. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिलिंद पाटील बॅटिंगसाठी सज्ज होईल. मधल्या फुलेला इथे चांगला खेळ सादर करावा लागेल. या खेळपट्टीवर धावा जास्त बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चेस देखील होताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत खरं तर धावा चेस झालेल्या आहेत या मॅच मध्ये आपण खरं तर पाहतो. त्यामुळे टॉस जिंकून खरं तर सचिन मुंडे यांनी खरं तर निर्णय घेतला गोलंदाजीचा. धावा आपण चेस करू शकतो. आमच्याकडे फलंदाज आहेत कारण 2 टीम मिळून 1 टीम खरं तर या मॅच मध्ये आपण पाहतो. संजू इन ऍक्शन मध्ये खरं तर आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतील. चांगला त्याच्या टीमची बांधणी करत असताना आपण इथे पाहतो टीम आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव. इथे देखील स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझन मध्ये प्रवीण पाटील होता, त्याला बीट करून चेंडू जातो सरळ. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. अविनाशने चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत एक धाव. बॅकअप चांगला राहिला. संजू तिथे होता त्यामुळे ह्या 2 धावा जरूर येतील. अतिरिक्त धावा जरूर मिळाला असता बॅकअप खराब असता तर, परंतु इथे पहा क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतं. 2 षटकाची समाप्ती होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा राधाकृष्ण तोंडरे संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 का डोला 16 या आकड्यावरती. समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 आकड्यावरती. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता रायगडचा टायगर 40+ चे मास्टर विश्वास पाटील तोंडरे यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहोत.
जमलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर गोलंदाजी मार्फत नवीन गोलंदाज मंगेश कडनुकाला तिसरं षटक घेऊन खरंतर महेश पथिराना लसित मलिंगा खरंतर स्टाईलने गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल. मंगेश कडनुकाला राईट टाइम राऊंड द विकेट. पहिला चेंडू ब्लॉक होलो होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या जाऊचा प्रयत्न इथे देखील केला जातोय. अविनाश कडून फेकी केली जाते. बॅकअप चांगला राहिलाय. प्रवीण पाटील तिथे सज्ज होता. एक धाव 2 धावा जरूर या चेंडूवरती मिळतील. 2 धाव्याने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा 18. एकेरी धीर धावेला इथं प्राधान्य दिलं जातंय खरं तर टीम RKCC तोंडरे संघाकडून आणि ते देणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेट करणं तेवढंच गरजेचं राहतं आणि ती मात्र स्ट्राईक रोटेट करणं इथे आपण पाहतो मिलिंद पाटील सूरज पाटीलच्या माध्यमातून केले जाते. सूरज पाटील देखील एक मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू आहे. या मॅच मध्ये मोठे फटके येतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे पहा प्रॉपर टायमिंग जुळला होता. एलिव्हेशन कमी, उंची जास्त, लांबी कमी. उमेश कर्णुक झेल खाली आणि चौथ्या विकेटचा पतन सूरज पाटील. बॅक टू द डगआउट. साठी आपण यायचंय इनिंग ब्रेक मध्ये. टॉस आपण करूया. श्रेयस 11 ताजपूर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल I11 चिंचोली. अशी लढत 2 विनर वर्सेस विनर अशी लढत. पहिल्या फेरीतील खरं तर दोन्ही संघांना एक सामना जिंकलाय परंतु आता जिंकणारा संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपण यायचा यातून जिंकणारा एक संघ सुपर 8 मध्ये आणि नेक्स्ट मॅच मधून जिंकलेला एक संघ सुपर 8 मध्ये आपल्याला क्वालिफाय होताना बघण्याला मिळणार आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. यस निश्चित या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल तो खरं सुपर 8 टॉप 8 मध्ये खरं दाखल होईल. गोलंदाजी मार्कवर मंगेश कडनुक तयार. पंचांच्या उजव्या स्टेतून राईट टाइम ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट माफ करा. इथे पहा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न ऑन साईडला. शॉर्ट स्क्वेअर रिजन मध्ये खेळाडू तोपर्यंत पोहोचतील. एक धाव जरूर मिळेल. विजय तात्रे चेंडू अडवतील, फेकतील. तोपर्यंत एक धाव जरूर मिळते. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा लागली त्या म्हणजे 19. मागील चेंडूचा विचार केला तर चांगला झेल घेतला उमेश कर्णुकच्या माध्यमातून. उंची जास्त होती. प्रॉपर टायमिंग करता जुळला नाही. एलिव्हेशन जर मिळालं असतं तर जरूर षट्टर मिळाला असता परंतु एलिव्हेशन कमी होतं. उंची खतरच्या चेंडूने बरीचशी घेतली होती. गोलंदाज मंगेश कडनुक तयार मैदानाच्या आतमध्ये. इथे फुल टॉस होता. फुल टॉसला चुकीला माफी नाहीये. चेंडू फेकून दिलाय कॉर्नर रिजन मध्ये. मिलिंद पाटीलच्या बॅट मधून येतो हा तडाखा धमाका षटका. चांगलं सुमधुर गीत उमीच्या माध्यमातून खरं तर आपण इथे पाहू शकाल. मिलिंद पाटीलच्या बॅट मधून हा षटकार जरूर आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. मुख्य इथे पाहून साईडला मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर रिजन मध्ये खेळाडू आहे. लॉंग चेस आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. खरं तर इथं फिल्डर कडून एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न इथं 2 धावा जरूर आपल्याला बॉलवर पाहायला मिळतील. 2 धाव्याने धाव फलक पुढे. टोटल 27 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 4 विकेट्स जरूर गमावलेत. राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे संघाने तिसरं षटक मार्गस्थ आहे. मंगेश कडनुक गोलंदाजी मार्कवर आलाय. शेवटचा अंतिम चेंडू षटकातला होता पण त्याचा इशारा येईल ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. त्यामुळे पंच इशारा करत हा वाईड चेंडू असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव नक्कीच जोडली जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागले तर म्हणजे 28. 9.30 ची सरासरी अद्याप टीमने गाठलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण चांगला खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे संघ बॅटिंग करत असताना इथे पहा स्लॉट मध्ये चेंडू होता. भिरकावून दिला. चेंडू जाईल सरळ इन टू दी क्राऊड. शेवटच्या चेंडूवर मारलाय, ठोकलाय षटकार मिलिंद पाटीलच्या बॅटमधून.
आहेत 4 गडी बाद टीम राधाकृष्ण तोंडरे संघ. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर 2 षटकं अतिशय दमदार हाताळली होती. पंकज भगतने पहिलं षटक हाताळलं 7 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. त्यानंतर विजय तात्रेने देखील चांगलं षटक हाताळलं 9 धावा खर्च करत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. त्यानंतर मंगेश कर्णूक थोडंसं महागडं षटक हाताळलं 17 धावा खर्च करत 1 विकेट. चला स्पीडअप करायचं आहे. अद्याप एक सामना बॅलन्स आहे आपल्याकडे, याच्याकडे लक्ष असू द्या. 4:30 वाजलेले आहेत. अजूनही पहिली इनिंग खरंतर संपन्न अजून झालेली नाही. चला स्पीडअप करा लवकरात लवकर. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये 5 नवीन गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील, याच्याकडे लक्ष केंद्रित करा. यानंतरची मॅच देखील आपल्याला पाहायला मजा येईल. I11 चिंचवली विपक्ष श्रेयस 11 ताजपूर या संघ दरम्यान ही सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड फेरीतील चालू असलेली मॅच आपण एन्जॉय करतोय. आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खाना विपक्ष राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे या दरम्यान ही लढत पाहतो. 3 षटकाची जरूर समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11.30 ची सरासरी अद्याप इथं गाठलेली आहे टीम RKCC तोंडरे संघाने. तर प्रणव तात्रे गोलंदाजीसाठी तयार झालाय. पैतिक 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. पैतिक पहिलं आणि सांगी कोट्यातील 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये यंग टॅलेंटेड गोलंदाज अंडर 17 म्हणजे 17 वर्षाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना. तेच तर गोलंदाजी क्या बात आहे. चांगली लाईन अचूक टप्प्यावर गोलंदाजी प्रणव तात्रेच्या माध्यमातून इथं केली जाते. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातो. इथून मात्र कमबॅक करावं लागेल टीम खानावला. चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रणव तात्रेला आणि तेच पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळालं. डॉट चेंडूची सांगता प्रणव तात्रे गोलंदाजी मार्कवर तयार. फलंदाजी मार्कवर आपण पाहतो राकेश पाटीलला. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि चेंडू हवेत होता. वा क्या बात आहे. सुरेख झेल घेतला जातोय इथे. क्षेत्ररक्षक नीरज आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं पतन फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. चांगली गोलंदाजी इथून करत असताना प्रणव तात्रे आपण पाहतो. मागील चेंडूवर चांगला झेल घेतला. खरं तर नीरजच्या माध्यमातून चांगला झेल घेतला. मिड विकेट रिझर्व मध्ये गॅप शॉट सिलेक्शन केलं होतं, परंतु फलंदाजाला परतावं लागलं तंबूच्या आसऱ्याला. कौस्तुभसाठी पहिला चेंडू तेच तर गोलंदाजी इथे पाहायला मिळते. चेंडू पिच झाल्यानंतर चेंडूमध्ये गती जास्त जाणवली, त्यामुळे चेंडू आणि चेंडू फुलेमध्ये कोणताही संपर्क जाणवला नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. लगातारचा 3रा चेंडू डॉट फेकला जातोय. गोलंदाज प्रणव तात्रेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळेल. प्रणव तात्रे थोडसा मॅच मध्ये शिरकाव करून देत असताना टीम खन्ना संघाला इथे पाहतो. गतीमध्ये परिवर्तन केला. चेंज ऑफ पेस. चेंडू पिच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न लाऊड फील केली जाते. पंचाने लगेच लाऊड फील फेटाळले पहा. चेंडू पिच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिला इथे प्रणव तात्रेचा. लगातारचा 4था चेंडू डॉट फेकला जातोय. क्या बात आहे. चांगली लाईन अचूक टप्प्यावर गोलंदाजी प्रणव तात्रेच्या माध्यमातून. ज्या षटकाची गरज होती नित्यांत खरं तर गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स खानाप संघाला ते षटक मात्र इथं हाताळण्यात येते. 4 चेंडू डॉट फेकले जातात. तिथून कमबॅक करत असताना प्रणव तात्रे टीमसाठी इथे फुल टॉस होता. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न. बाउंड्री लाईन क्लिअर करेल का चेंडू हे पाहणं गरजेचं. झेलची संधी. डबल अटेम्प्ट मध्ये चेंडूची खरं तर झेल घेतलाय उमेश कर्णुकने आणि कौस्तुभ पाटील बॅक टू द डगआउट. चांगली खरं तर फिल्डिंग केली आपल्याला पाहायला मिळते. 2 कॅच त्याच्या माध्यमातून खरं तर घेण्यात आल्या. उंच
तर कॅच करता आम्हाला आमचे साथी स्कोरर खरंतर अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अभि यांच्या माध्यमातून सांगण्यात येते की लगातार 5 चेंडू डॉट फेकत 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आहेत. प्रणव तात्रे अतिशय दमदार गोलंदाजी करून देत असताना टीम कानाव संघाला इथे देखील स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे, परंतु त्याच्या अवक्याच्या बाहेर शेवटच्या चेंडूवर ठोकलाय प्रतीक पाटीलने हा षटकार. शेवटचा अंतिम षटक घेऊन पहिला चेंडू पहा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी उमेश कर्णूकच्या माध्यमातून पहिला चेंडू इथं दमदार फेकला जातोय. एक धाव जरूर मिळेल बाईकच्या स्वरूपात, एक लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. थर्ड अंपायरचा करता यस बॉलरवरती आक्षेप घेतलाय जरूर. चला बॉलरवरती आक्षेप इथे घेण्यात आला आहे. आम्ही टीव्ही ऑन स्क्रीन इथे पाहणार आहोत. कैलाजी पाटील करता आमच्यापर्यंत जोडले गेलेत. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय उमेश कर्णूक याची आपण लगेचच चाचपणी करणार आहोत. आक्षेप घेण्यात आला इथे उमेश कर्णूकच्या गोलंदाजीवरती. गोलंदाज उमेश कर्णूक ओव्हर द विकेट तयार. इथे स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता, चेंडूला भिरकावून दिला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत प्रतीक पाटील ठोकतोय हा षटकार. ठोक स्लॉट मध्ये खरं तर चेंडू टाकला होता उमेश कर्णूकने. त्यावर पॉवरफुल बॅटिंग प्रतीक पाटीलने खरं तर चेंडूला फेकून दिलं सीमारेषा बाहेर 6 धावेन करता. इथे ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न प्रवीण पाटील कव्हर रिझन मध्ये तयार आहे. एक धाव पूर्ण केली जाईल सहजरित्या. इथे षटकार मारल्यानंतर कमबॅक करत असताना उमेश कर्णूक एक धाव जरूर मिळेल. एका धावेने धाव फलक पडले. टोटल 48 धावा लागलेल्या आहेत. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकामध्ये धाव फलकावर धावा सुस्थितीमध्ये राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे संघ 48 धावा लागलेल्या आहेत. षटकातले अंतिम काही चेंडू शिल्लक असतील. यावेळी मध्ये देखील स्लॉट मध्ये चेंडू टाकलाय, चेंडूला भिरकावून दिले सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. फलंदाज मिलिंद पाटीलच्या बॅट मधून येतोय हाताडका षटकार. स्लोअर टाकण्याचा प्रयत्न उमेश कर्णूकचा सफल ठरतोय, कारण की पूर्णपणे वेळ खरंतर फलंदाजांकडे आहे. पूर्णपणे त्या वेळेचा वापर करून मिलिंद पाटील खरंतर चांगली फलंदाजी करतोय. 6 चेंडूमध्ये 22 धावांची बहारदार केली त्याच्या बॅट मधून. आपण पाहतो अँगल चेंज केला इथे उमेश कर्णूकने. त्याचा फायदा होईल का इथे पहा. वाईड डिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत 1 बाउन्स ओव्हर द लाईन. मिलिंद पाटीलच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 4 रन. फलंदाजी करतोय
7 चेंडू 26 धावांची बहारदार केली. खतर मिलिंद पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उमेश कर्णूक शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्टेप आउट करून आणण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करत चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. शेवट अतिशय गोड केला जातोय. राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे संघाकडून या 6 धाब्याने धावफलक पुढे जाईल. टोटल धावफलकावर धावा लागलेत 5 षटकाच्या समाप्तीनंतर. 64 धावा आणि 65 धावांचं मापक आव्हान ठेवलंय. ते म्हणजे अजून 2 धावा ऍड होतील भारतात. म्हणजे 64 धावा आहेत. 66 धावा धाव फलकावर जोडल्या जातील आणि 67 धावांचं लक्ष ठेवलं जाईल. ते म्हणजे आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव संघाला कशा प्रकारे धावा केल्या जातील. धन्यवाद. आपण शुभ सन्मानित करूया किंग ऑफ रायगड टेनिस क्रिकेट विश्वामधील लेजंड क्रिकेटर आणि या ज्या खेळाडूनं कधीच खेळामध्ये पैसा पाहिला नाही, खेळामध्ये स्वार्थ पाहिला नाही, खेळामध्ये खेळच पाहिला, ज्या खेळाडूला आपला धर्म मांडला असे खेळाडू किंग ऑफ रायगड विश्वाजी पाटील तोंडरे यांचा शुभ सन्मान मी नरेश फडके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. प्रत्येक वर्षाच्या हंगामाची सुरुवात करणं अर्धशतकाने करतात आणि अजूनही तोच रुतबा खेळामध्ये त्यांनी जपलाय. असे विश्वाजी पाटील यांचा हा शुभ सन्मान. पुढचा सन्मान आपण करूया. सन्माननीय मी सन्माननीय रघुनाथ नावडेकर यांचा आपण शुभ सन्मान करूया. मी नरेश फडके यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. रघुनाथ काकांचा हा शुभ सन्मान आपण इथे करतो. त्यानंतर संदेश पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान इथे करूया. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन समोर. चिंचोलीचे कॅप्टन या आणि दोन्ही कॅप्टन ताजपूर अलिबाग आणि I11 चिंचोली यांच्यामधील लढत. शेवटची लढत आजच्या दिवसामधील जो जिंकेल ते सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल. 5 ओव्हर 5 बॉलर. कॉल कोण मागेल? अभिषेकचा कॉल आहे. हेड इज कॉल. यस इट इज हेड. टॉस जिंकलाय I11 चिंचोली. अभिषेक टॉस जिंकलाय, काय चूज कराल? क्षेत्ररक्षण. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. संदेश पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांनाही विनंती आहे की आपण आपला सन्मानाचा स्वीकार इथे करावा. त्यासोबत शुभागमन इथे झालंय. सन्माननीय विशेष शेळके यांचं आगमन इथे झालंय. चिंचोली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. तर आपल्याकडे वेळ, आपण विशेष शेळके यांचाही शुभ सन्मान आपण इथे करूया. विष्णुशेठ शेळके चिंचोली यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पडतोय. बाळासाहेब दर्शाल आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं प्रतीक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान इथे आपण पार पाडतोय. चला थोडस बी फास्ट. आता थोडस आपल्याला वेगवान राहावं लागेल कारण यानंतर आपण अजून एक सामना बाकी आपला. ही इनिंग त्यासोबत आपल्याला समाप्त करायचे. 2 धावा ऍड करून 67 धावा चेस करायच्यात. पेनल्टीचे रन त्यामध्ये ऍड आहेत. 67 धावांचं आव्हान आहे ते गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव या संघासमोर. आणि या धावांचं आव्हान स्वीकारून सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत. ओपनिंग ब्लास्टर्स संजय पाटील संजू आणि अविनाश जाधव हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू मैदानामध्ये आलेत. पहिले सत्र आपण बघितलं, दमदार फलंदाजी राहिली. खरं तर मिलिंद पाटील ओल्ड इज गोल्ड
अगदी डोंगराच्या पाण्याच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांना तेवढंच दमदार क्षेत्ररक्षण, एक बॉल एक धाव देते डिफेन्स केली होती या संघानं. आणि आज देखील तेवढीच तीव्रता त्यांची बघायला मिळाली. बॉलर सज्ज झाला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय आणि पहिल्याच बॉल आपण लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षण करताना तिथे बघितलं. सिंगल रन या बॉलवर पूर्ण केली जाते. राहुल भोपी यांचं आगमन, भरपूर सपोर्ट दरवर्षी या स्पर्धेसाठी त्यांचा. बाल बाल बसवलाय अविनाश. एज लागल्यानंतर यशांच्या फार क्लोज बॉल निघून गेलाय आणि एक रन इथे जरूर बनेल. सिंगल डबल सुरुवातीला या रन महत्वाचा असतील. शेवटचं जे षटक होतं उमेश कर्णुकचं ते अतिशय महागडे राहिले. 24 धावांचा आणि मंगेश कर्णुक हे दोन बंधू या मॅच मध्ये फार महागडे राहिले. मंगेशनं 18 दिल्या होत्या, उमेशनं 24 दिल्या. त्यामुळे हे दोन षटकं फार मोठी राहिली. याच कारणास्तव 64 बनल्या होत्या आणि त्यामध्ये दोन पॅनल्टीच्या 66-67चं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला खानाव संघ आपण बघतो. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल रन करण्यामध्ये सक्षम ठरले. संजूला मैदानात राहावं लागेल. जसा खेळ अगदी थोड्या दिवसा अगोदर आपण त्याचा बघितला होता. खरे तर मोदरच्या स्पर्धेमध्ये तसाच खेळ करावा लागेल संजूला. गतीनं बीट केला, स्विंग अँड मिस, लेग ब्रेकचा वापर इथे झाला. खेळामध्ये काही सूत्र लागू पडतात, तंतोतंत लागू पडतात. म्हणतात या खेळामध्ये की दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे वेगळे. ऍक्शन अगदी आपण बघितलं, थोडीशी फास्ट ऍक्शन दाखवल्याने करता वेळेला स्लो रनचा वापर झाला आणि त्यामध्ये लेग ब्रेक ऍड केला आणि थांबवलं संजूला. आक्रमण केला, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला, फील्डला पोहोचू शकत नाही. हा फ्लायटेड स्ट्रोक होता. पंच सांगतात बॉल निघून चाललाय सीमा पार. षटकार. होता, क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचतील का? ओ गुड कॅच. पहिल्यांदा नकार दिला होता, क्षेत्ररक्षक होते तिथे. स्पर्धेला लाईव्ह पाहत असतील तर त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत अक्षय पाटील यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू, कारण आधी 11 मोरबे संघाचे पुरस्कर्ते आहेत. सचिन मुंडे खूप हवेत केलेत. हा फटका अगदी फसलेला दिसतोय. क्षेत्ररक्षक बॉल खाली, चूक होणार नाही. सूरजला तिथे हा झेल कॅरी केला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. सचिन मुंडे
मागील मॅच मधील दमदार फलंदाज, परंतु या मॅच मध्ये स्वस्तात शून्यवर परतावा लागलाय. दोन प्रमुख खेळाडू गमावलेत. पहिल्यांदा संजय बाद झाले, तदनंतर आता सचिन. भरपूर वातावरण, क्लायमेट बदललंय, भरपूर चेंज झालंय वातावरण. संध्याकाळच्या आता आपण बघतोय जवळपास 4:45 वाजलेत आणि जसे काही 6:30 वाजलेत असं वाटतंय. त्यामुळे क्लायमेटला भरपूर बदल केलाय. त्यामुळे वेगवान खेळ राहू द्या. संध्याकाळी मला वाटतं थोडी लवकर मॅच आपली बाकी आहे. पूर्ण धुकं मैदानामध्ये आपण बघतोय. मैदानाच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळेल. पहिले षटक समाप्त झाले. दमदार गोलंदाजी केली प्रतीक पाटीलला 8 धावा देत असताना 2 विकेट घेतल्या. आता जबाबदारी येऊन थांबले पंकज भगत आणि अविनाश जाधव या खेळाडूंच्या खांद्यावर. आव्हान मोठे, पण तो म्हणताना की स्वप्न मोठे पाहिले तर संघर्ष करण्याची तयारी तेवढीच मोठी असायला हवी आणि ती तयारी ते सुरू करावी लागेल. आवीला मैदानावर त्याचं काम पार पाडावं लागेल. साहिल पाटील च्या खांद्यावर आता गोलंदाजीची जबाबदारी. पहिल्याच बॉलवर हवेमध्ये फ्लाय केलाय चेंडू. लॉंग ऑफला फिल्डर नाही आहेत, दूरवरून आले, ऑलमोस्ट कॅच पर्यंत पोहोचले होते परंतु कॅरी करता आला नाही. आज पुन्हा एकदा राकेश आपण तिथे बघितलं. 2 रन या बॉलवर कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तोंडरे संघाला माहिती आहे, बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये तो झेल फार दूर बनवण्याला ऑलमोस्ट झेल आला होता हातामध्ये, फक्त ग्रिप करणं बाकी होतं आणि ते झालं नाही. सिंगल डबल फक्त धावा मिळतील. मॅच जिंकायचं असेल खानावर सांगाल तर रन रेट इम्पॉर्टंट राहील. रिक्वायर रन रेट 14.87 म्हणजे 15 धावा कोणत्याही परिस्थितीत प्रति षटकामध्ये जमवता आल्या पाहिजेत. 1.1 आडव्या पट्ट्याने खेळाचा प्रयत्न ते केलाय. यस पंच सांगतात की तुमच्या झोन मधून हा चेंडू निघून गेलाय आणि योग्य डिसिजन अनिल टेंबे यांचा. खूप चांगला, टोटली अवे फ्रॉम द बॉडी. फुटवर्क नाहीये, कडेकडे खेळण्याचा प्रयत्न इथे सातत्याने केला जातो. अभिकडून करावं लागेल. आता जे काय करायचे सुरुवातीला जेवढा रन येतील तेवढा प्रेशर नंतर कमी असेल, त्यामुळे या गोष्टी सूत्र आताच हाती घ्यावे लागते. पुन्हा एकदा अपील झाली. ऑफसिकला सोडत असणारा चेंडू पंचाने बघितला. आणखीन एक रन. सिंगल डबल सध्या सुरू असताना तेंबे तेंबे तले साचिन, परंतु याच एक धावेने सध्या स्कोरबोर्ड बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. 11 धावा 1.3 चेंडूंचा प्रेशर सध्या फलंदाजामुळे. विकेटचं प्रेशर आहे, धावांचं प्रेशर आहे. सुरुवातीचा ओपनर ब्लास्टर संजूचं काम मैदानात चाललं नाही. सचिन मुंडेला संघाला सावरता आलं नाही, त्यामुळे या दबाव तंत्राखाली सध्या खेळ सुरू असताना एकाच 2 फटके आले तर मोमेंट शिफ्ट होण्यासाठी वेळ लागणार नाही. सुनीतला थोडासा फंबल केला चेंडू, नंतर दुसरी धाव इथे पूर्ण. रणफलक धावसंख्येचं एकंदरीत टोटल ऑन बोर्डवर सध्या 13. संतवा इंद्रायणी हळूहळू शांत पद्धतीने हे धावसंख्या फलक पुढे पुढे चाललाय. कधी येतील मोठे फटके ज्याचे आस लावून बसलाय सध्या खानावर संघाचे प्रेक्षक, त्यांच्या पाठीराखी षटकार चौकारांची प्रतीक्षा केली जाते. प्रत्येक बॉलवर नाही तर अधूनमधून यायलाच हवाय. हा तर फुलटाच होता, यावर तरी रन येणं गरजेचं होतं. इथे बॅट्समन मिडल करू शकला नाही. योग्य एंडला थ्रो आला परंतु 2 रन या बॉलवर जरूर मिळतील. पंधरा धावा फलकावर लागले. शांत क्रिकेट मैदानात सुरू आहे. गोलंदाजीचा स्टँडर्ड बघायला मिळते, परंतु काल आणि वेळ नक्की बदलते. ती बदलवण्याची क्षमता आपल्या मध्ये ती धमक असली पाहिजे. आतापर्यंत जे झालंय ते विसरून कधी कधी जावं लागतं. नव्यानं सुरुवात बऱ्याचदा करावी लागते. का इथून ती नव्यानं सुरुवात करण्याचं धाडस पंकज भगत दाखवतील मैदानामध्ये. हा पहिलेला प्रश्न, जे स्वप्न पाहिलं आहे त्या स्वप्नाचा पाठलाग करताना सध्या खानाव. पंकज आक्रमण केला, बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय. सुनीत बॉल खाली आलाय, चूक तो करणार नाही. झेल तिथे कॅरी केला गेला. विकेटची पतन, धक्का क्रमांक 3.
दुसरं षटक देखील आता समाप्त झालंय. 2 ओव्हर नंतर पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 रन फलकावर धावा तुम्ही बघताय सध्या 15 रन. पहिल्या सत्रात बॅटिंग जेव्हा करत होता तोंडरे संघ आसपास अशीच परिस्थिती होती, कारण 2 षटकामध्ये रन बनले त्या 16 आणि 3 विकेट गमावले होते तोंडरेनं. आणि सध्या जणू का तसंच हा स्कोरबोर्ड रन फलकावर धावा आहेत 15 आणि विकेटी 2 ओव्हरमध्ये गमावले 3. परिस्थिती जशी पहिल्या सत्रामध्ये नाजूक होती टीम तोंडरेच्या दृष्टिकोनातून, तशीच परिस्थिती सध्या नाजूक आहे टीम खानवाच्या दृष्टिकोनातून. परंतु बघायचं खानाव संघ या संकटातून उभा राहील का? जे धावसंख्येची काल रात्र सध्या सुरू आहे ती चिरून दाखवेल का? गोलंदाजीसाठी आलेत मिलिंद. काय गोलंदाजी केली ती डोंगराच्या पारा स्पर्धेमध्ये, आणि ती 1 बॉल 1 रन विसरता येणार नाही. तेच मिलिंद ज्यानं बॅटिंग केली दमदार, आणि विकेटची संधी नाही कारण फार दूर होते क्षेत्ररक्षक चेंडू लँड करत असताना 1 रन इथे मिळेल. आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण सध्या मिलिंद पाटीलला बघतो. आकाश फार दूर राहिले बॉल पासून. जी धावसंख्येची काल रात्र सध्या सुरू आहे ती चिरून काढेल का फलंदाजीतून खानाव संघ? कारण म्हणतात ना की स्वप्न पहा तर उघड्या डोळ्यानं आणि कष्ट करा या 2 सरळ हातानं. कष्टाची अगदी घोडदौड तुम्ही केली तर तुम्हाला यशाची यश प्राप्ती होते. अफाट मेहनत तुम्हाला करावी लागेल मैदानामध्ये. लाईन चेक करत असताना मुख्य पंच सुनीलजी तांडे सांगतात इट इज वाईड. आव्हान रन इथे येईल. खरं तर याची गरज नाही आणि मिलिंद पाटील यांच्याकडून, कारण आक्रमण अजून होत नाहीये. शांत क्रिकेट मैदानात सुरू आहे. उमेश कर्णुकला काहीतरी जादुई फलंदाजी करावी लागेल. 2 वेळा 6 बॉल 6 षटकाराचा विक्रम त्याच्या नावी आहे. आणखी एकदा तसा चेंडू, आणखीन एक स्क्वेअर बॉल, आणखीन एक वाईड, लगातार 2 वाईड इथे आलेत. अठरा धावा सध्या फलकावर झळकत आहेत. 17 चेंडूमध्ये अजूनही जवळपास 49 पाहिजेत. पुन्हा एकदा थोडा विचार करावा लागेल पंचांना. ऑफकोर्स हा देखील वाईट आहे. कधी कधी एक्स्ट्रा पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न करतात मिलिंद पाटील, असं मला वाटतं. खांद्याचा वापर अतिरिक्त होते आणि त्यामध्ये साइड ऑफ ऍक्शन आहे, त्यामुळे बॉल अजून अँगल बनवत दूर जाते बॅट्समन पासून. सलग 3 अवांतर चेंडू, 3 रिव्ह्यू तुम्हाला दिलेत. बीमर साठी, एकतर रनआउट साठी, अन्यथा तिसरा वाईट साठी देखील तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकतात. इथे आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक अवांतर चेंडू. सलग 4 वाईट आलेत. आम्ही मोराची स्पर्धा विसरणार नाही. संदेश गोठेगाव वर्सेस कामोटे, एकाच मॅच मध्ये एका संपूर्ण त्या मॅच मध्ये 25 वाईट टाकले होते. गोठेगावनं 15 आणि कामोट्याने 10. मिलिंद पाटील कसं कमबॅक करतील? ही लाईन चांगली आहे. प्रयत्न तुम्हाला सुरुवातीपासून करायचे होते. 4 वाईट बॉल नंतर एक चांगला चेंडू इथे बघायला मिळाला. चांगली फेकी देखील इथे येत असताना प्रमोद पाटील यांच्याकडून. शांत आहेत फलंदाज, बिना मेहनतीच्या भरपूर धावा मिळाल्यात, आता त्याला वसूल करावे लागतील. अविनाश 5 बॉल मध्ये फक्त 4 धावांचं योगदान दिलं. भरपूर शांत मैदानामध्ये किती घातक गोलंदाजी केली. हा फटका चांगला इनफिल्डच्या वरून 2 फिल्डरच्या मधून बॉल चाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पोहोचले दुसऱ्यासाठी आवी. आणि थोडा आगळा वेगळा प्रयत्न तिथे होता. मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आकाशला आपण बघितलं. काहीतरी प्रयोग करायचा होता मैदानात. बॉल लवकर सुटला होता, तो निसटला आणि त्यामुळे 3री रन देखील पूर्ण इथे झाली. ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळाला. अगदी क्लोज बॉल पर्यंत ईशांच्या निघून गेलाय. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. लॉंग ऑफ वर चेंडू ड्राईव्ह केलाय.
चांगली पकड, चांगला थ्रो, एकच रन येते. आता डू ऑर डाय या स्थितीमध्ये खेळावं लागेल. करवा मरोच्या परिस्थितीमध्ये सर्वस्व समर्पण करावं लागेल या मॅच मध्ये. आता खाना टीमला हा सामना जिंकायचा असेल तर, कारण 14 बॉल मध्ये 42 पाहिजेत, अशक्य नाही क्रिकेटमध्ये. टॉप एज लागले आणि यष्टीरक्षकाला झेल कॅरी केले. कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. आकाशने तिथे झेल टिपलाय. सन्माननीय रवींद्र पाटील कोंडले या स्पर्धेला लाईव्ह पाहत आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा. त्यांचं हार्दिक स्वागत. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला पाठीमागे लॉंग स्टॉपला आणि पंचाने रेफर केला. आता जरूर थर्ड अंपायर केले. चौकार तर जरूर मिळाला, परंतु चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर, वेस्ट ऑफ हाईट चेक केले जाईल आणि जॉईंट होतील मिस्टर व्हायब्रेशन सँडी पालकर. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये चेक केले जात असताना सध्या मैदानामध्ये जेव्हा पंचाची भूमिकेमध्ये असतात तेव्हा व्हेरी सिरियस त्यांना आपण बघितलं. इट्स नो बॉल. हा नो बॉल आहे, बीमर आहे, त्यामुळे नो +4 या 5 धावा मिळतील. अंपायर रिव्ह्यू आपण बघितला आणि 5च्या मदतीने संघ पुढे चाललाय. नशीब संधी सगळ्यांना देतो, परंतु संधीचं सोनं खरं तोच करा कर्तृत्वान. आता या मिळालेल्या संधीचं सोनं करायचं की आलेली संधी अशीच हातावर हात देऊन गमवायचे. हे तुमच्या हातामध्ये फ्री हिट ही संधी आहे, सुवर्ण संधी आहे रन वसूल करण्याची, मोमेंटम शिफ्ट करण्याची आणि मिळालेली संधी बघायचंय फायदा उचलेल का फ्री हिटचा. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. भरपूर एक्स्ट्रा रन मला वाटतं या ओव्हरमध्ये मिलिंद पाटील भरपूर महागडे ठरलेत. आतापर्यंत त्यांनी 5 व्हाईट बॉल आणि 1 नो बॉल, त्यामध्ये 15 म्हणजे 10 रन एक्स्ट्रा आलेत. 16 धावांचं षटक राहिलं. हे देखील फ्री हिट कंटिन्यू. फलंदाजाला संधी आहे जयला आक्रमण करायचं होतं आणि हा चेंडू अगदी चाललाय यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल आलाय. अगदी षटक संपलं. लांब लचक षटकार राहिलं. जवळपास आपण बघितलं तर स्कोररला लाईन शिफ्ट करावी लागली आहे. 12 चेंडूंचं षटक राहिलं हरकत नाही. कधी कधी दिवस खराब असतो, मनासारख्या गोष्टी होत नाही. आकाश बघा किती नाराज आहे मिलिंद पाटील यांच्यावर. होतं कारण हा खेळच असा आहे. तुम्ही चांगले कराल तर हेच खेळाडू हेच प्रेक्षक तुम्हाला डोक्यावर घेतील, नाचवतील, परंतु खराब ज्या दिवशी परफॉर्मन्स होईल त्यावेळेस भरपूर ऐकण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागते. सगळ्या मॅच मध्ये 3 ओव्हर संपलेत. रन झालेत 31. 12 बॉल मध्ये पाहिजे 36. विजयासाठी थोडंसं फास्ट करा प्लीज. बारा चेंडू 36 धावांची गरज. आता थोडंसं कॅल्क्युलेशन सिग्नल डबलचं नाही तर षटकारांचं करावं लागेल. 12 चेंडू आणि 6 षटकार. आता याच कॅल्क्युलेशनने खेळावं लागेल. प्रत्येकी 2 चेंडूमध्ये 1 षटकार पाहिजे. उमेशला प्रयत्न करावे लागतील. रन दिल्यात तर वसूल करण्याची तयारी ठेवावी लागेल. कधी कधी उधार दिल्यानंतर ती उधार चुकती करण्याची तयारी असली पाहिजे, धमक असली पाहिजे. या खेळामध्ये रूल लागू पडतात. 12 बॉल मध्ये 36 पाहिजेत. गोलंदाज सय्यार. पहिल्याच बॉलवर उमेशचं आक्रमण. ओ कॅच ड्रॉप. गरज नव्हती तिथे. मी म्हणेन कुठली उडी मारण्याची
आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण झालंय. एक षटकार तर कंप्लीट झालाय. मध्ये 11 मध्ये 30 पाहिजेत. आता फिरवलंय सुजल पाटील. सुजल पाटील म्हटलं तर तोंडरे संघाचा नवीन शोध आणि अंडर 15चा हा खेळाडू सुजल पाटील मैदानामध्ये सध्या आपण बघू शकतो. चला आता तुम्हाला तो रिव्ह्यू मिळणार नाही, कारण बाहेरून जेव्हा खेळाडूंना आवाज दिला त्यानंतर तुम्ही रिव्ह्यू मागतायत. तुम्हाला लगेच तो 15 सेकंडच्या आतमध्ये रिव्ह्यू घ्यायचा आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा फिरवलाय परंतु यावेळेस आता रिव्ह्यू घेतलाय. वाईट साठी रिव्ह्यू दिलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला तर पुढे कंटिन्यू केलं जाईल, नाहीतर यानंतर रिव्ह्यू नसेल. डिसिजन पेंडिंग. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. त्यामुळे आता रिव्ह्यू नसेल वाईट साठी. कशासाठी रिव्ह्यू आता नसेल. आता लेट कट केलंय. तेवढी काय केले भावासोबत थर्डमॅनला चाललंय. हा चेंडू थोडा दूर होता बॅट्समॅन पासून. इथे मला वाटतं वाईटची संधी झाली असती, परंतु आता वारंवार त्याच चुका करू शकत नाही. उमेश मैदानामध्ये आहे. प्लीज खेळाडू कक्षामध्ये आवाज देऊ नका. खेळाडूला तुमचा विश्वास त्या खेळाडूवर आहे म्हणून तुम्ही त्याला मैदानामध्ये पाठवले. 8-0 मध्ये 28. उमेश सोडा अटॅकिंग मोड मध्ये आलाय मैदानामध्ये. बघायचं सुजल तयार होत असताना स्विच इट करायचं तर रडार मध्ये चेंडू आला नाही. पॅटर्न पॅड मध्ये भरपूर अंतर होता आणि इथे धावबाची सफलता. सात चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. आक्रमण केलं. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय आणि या सिट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन या चेंडूवर आले तर येणारे 6 चेंडू आणि आता 22 धावांची गरज. सहा चेंडूमध्ये 22 रन पाहिजेत. स्ट्रायकर एन कडे खेळ फलंदाज प्रवीण पाटील. 5 ओव्हर 5 गोलंदाज आणि आता गोलंदाजीची जबाबदारी अंतिम षटकामध्ये सुनीत पाटील, ज्यांना मागील मॅच मध्ये मेडल फेकलं तोच बबले आला होता बॉलिंग ट्रॅकवर. सुनीत पाटील, चला मॅच स्टार्ट करा प्लीज. प्रवीण पाटील हिरो बनण्याची संधी आहे त्याच्याकडे. बराच वेळा अशा मॅचेस मध्ये तो हिरो बनलाय. आज संधी पुन्हा एकदा. 6-22. पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल करते, एकच रन मिळेल. 5 बॉल आणि 21. 5 बॉल 3 षटकार 1 चौकार. परंतु ज्या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये मिडलवर फेकलं त्याच्या अगेन्स्ट आक्रमण करायचं हे मोठं चॅलेंज सध्या आपण बघतो. उमेश कर्णोक ज्यांना आतापर्यंत 6 चेंडू खेळाय मैदानामध्ये त्यांनी जवळपास 16 धावांचे योगदान दिले. 6 चेंडूंमध्ये 2 षटकार लगावत असताना त्यांनी त्याची दहशत पटवून दिली. परंतु हा खेळच असा आहे. 5 चेंडू 21. प्लीज जास्त वेळ घेऊ नका, मॅच बाकी आहे याचा विचार करा. 5 बॉल 21. बॉलर तयार. उमेश कर्णोक सापळ्यामध्ये सापडला. बिग फिश इन द नेट. फलंदाज बाद, जेल बाद. उमेश शकील शांत. या बॉलवर आक्रमण करावं लागेल. आक्रमण झालाय. मॅच अजूनही शिल्लक आहे सांगणारा आलेला दमदार उत्तुंग षटकार. तीन बॉल 15ची गरज आहे. सामना जिवंत ठेवलाय षटकारानं. अजून काही प्रतीक्षा, अजून मॅच बॅलन्स आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. 14 पाहिजे 3 चेंडूमध्ये. या खेळामध्ये या गोष्टी अशक्य नाही, तिथून शक्य गोष्टी, अशक्य गोष्टी सिद्ध करण्यामध्ये जी मजा आहे ती शक्य गोष्टीमध्ये नाही. 3 बॉल 14. लाईन चेक केली पंचाने. मिडल अँड लेग स्टंपच्या वरून बॉल निघून गेले. पंचाने सांगितलं डॉट बॉल. आता बाबल्याच्या चेहऱ्यावर हसू आलाय. 2 बॉल 14ची गरज. दोन बॉल 14. बाबल्याला माहिती होती की किती मोठी चूक केली ती मागील बॉलवर त्यांनी. आणि हा फुलटॉस त्या बॉलवर जर वसूल झाले असता रन तर अजून मॅच जिवंत झाले असते. परंतु या खेळामध्ये जर त्याला स्थान नाही तर बाबल्याला माहिती की मॅच आपल्या हातामध्ये आलेत. सिंपल चेंडू तो रिलीज करतो आणि आलेला हा षटकार. जगदंबा स्पोर्ट्स खाना भरपूर प्रयत्न तुम्ही केले, चांगले लढलेत आणि या स्पर्धेचा सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय RKCC राधाकृष्ण क्रिकेट क्लब पोंढरे संघ. हार्दिक अभिनंदन टीम. कॉंग्रॅच्युलेशन. मच्छिंद्रदादा पाटील यांच्याकडून टीमला शुभेच्छा येतात, त्यांचाही स्वीकार आपण करूया शुभेच्छांचा. विश्वजी पाटील तोंडरे यांच्याकडून देखील टीमला शुभेच्छा.